अग्रवाल, नमस्कार. मी सांगतो तेवढाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं. बोला ना. आपल्या गिरीश भाऊंनी जे खड्डे बुजवायला सुरुवात केली तुम्हाला, आणि आता जे तुम्ही खड्डे बुजवता ते कशातून बुजवता तेवढंच सांगा अगोदर. मी तुला सगळं विचारतो, सगळे ऐकतं आता. आपण बिलिंग मटेरियल, गोल्ड मिक्स आणि पेवर ते जाऊ दे रे, ते कशा ऐकून घेतो का? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? कोण आहे तो? कुठला याचा डिव्हिजन वाला ते. आणि आपण जे बिलिंग मटेरियल आहे ते आपण नॅशनल हायवे. मी एवढाच विचारतो, तो नॅशनल जाऊ दे, तो अमेरिकून बोलो, थायलंडहून बोलो, आयलंडहून बोलो, मटेरियल कुठून आणतो ते नाही विचारित तुला. आता कॉन्ट्रॅक्टर कोण दिला 5 प्रभागाला तेवढंच सांग. वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर कोण? नाही 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 नाही, तो तर आमचा वर्षभराचा निधी आहे आम्हाला. आणि मग तो वर्षभराचा निधीतून तुम्ही आमचे खड्डे बुजवणार का आता? नाही 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 नाही, वार्षिक याच्यातून कसे काय तुम्ही खड्डे बुजव? आता खड्डे मग तुम्ही वर्षभर, मला एवढा सांग, वर्षभर खड्डे बुजवणार का? वर्षभर तुम्ही आम्हाला खडी, मुरुम, कच, ट्रॅक्टर ज्या काय नाही. अरे ऐकून घे ना. मग तुम्ही कसे काय खड्डे बुजवायला सांगितले? हा, अरे तो बीटी काढला काय काम दिलं? बीटी काढला काय 2 कोटीचं टाकायचं काय काम आहे सांग? ते कशाचं आहे? बीटी काढल्याला कोणतं काम दिलं? एमएनजीएल सेव्हिंगचं होते. सेव्हिंग मधलं ते सेव्हिंग मध्ये होतं ते वर्क थांब रे थांब. हा हा, त्या टेंडर मध्ये 100% एमएनजीएल कव्हर झालं होतं. मग त्याच्यात हे लोक बिलो गेल्यामुळे जे पैसे उरले होते, मग त्याच्यात परत आपण एमएनजीएलचेच कामं पूर्ण करायचे ठरवलं आणि एमएनजीएलचं टेंडर काढलं. म्हणजे तो फक्त जी गॅस पाईपलाईन आहे तेच बुजवणार? हा, ते सगळे खड्डे उघड मग त्याने बुजवायचे एमएनजीएलच्या. त्या कुठे आता किती का सुरुवात आपली ते त्याच्यात वर हे झालं ना, वर का नाही? का नाही? नाही झाले आता नाही त्याच्यावर. काय झाले नाही? ते येत नाही ना agreement. काय येत नाही? कारण ठराव अरे झाला. आता जर, अरे भाऊनी सांगितलं ना त्यांना स्टार रेट देणार आहे, नाही हो, अण्णा त्यांना नाही देणार आहे, मागच्या लोकांना नाही देणार. मग यांना देणार नाही तर तो का करत नाही? मग खड्डे कशा? ए ऐक अग्रवाल, आता इथं लिहून द्यायला लाव का आम्ही तुम्हाला आत्ता जे खड्डे बुजवतोय ते जे 1 वर्षासाठी लोक नेमले ते सुद्धा 1 वर्षभर तुम्हाला आम्ही सगळं जिथं नगरसेवक सांगल तिथं कच, कडी, मुरुम, ट्रॅक्टर, JCB देऊ असं लिहून द्यायला. आणि अरे तुम्ही आता खड्डे बुजवायला जर पालकमंत्री सांगताय, महापौर सांगताय, उपमहापौर सांगताय आणि मग लिहून द्यायचं म्हणजे, आणि तुम्ही आता कुठले 15,000 खड्डे बुजवले रे? आता आम्ही एकेकाला विचारतोच आहे आणि यांना आम्ही तिथे नेणार आहे. याला काढू नका तुम्ही, म्हणून आम्ही मिटिंग लावली आहे. हा मूळ प्रश्न आहे. 1000 प्रश्न काहीच विचारायची गरज नाही. आता जे तुम्ही 1 वर्षासाठी डोंगरे दिला, चव्हाण दिला, काय दिला असेल ते तुम्ही दिले 5 प्रभागात 5 लोक. तुम्ही 1 वर्षासाठी ते टेंडर आहे. तुम्ही आता खड्डे बुजवता. गिरीश भाऊंनी सांगितलं का खड्डे बुजवा, आणि मग खड्डे बुजवता त्या पैशातून बुजवायचे का? लिहून द्या मग. या खड्ड्यातून वर्षभर तुम्ही ऐक रे, याच खड्ड्यातून आम्ही वर्षभर तुम्हाला मटेरियल देणार आहे एवढंच सांग. सेपरेट कुठे प्रोव्हिजन आहे त्याची? आणि मग नाही तर मग काय खड्डे? मग तुम्ही कसे बुजवणार खड्डे? दरवर्षी याच्यातच करतो. अरे आता पावसाळ्याच्या खड्ड्यात गिरीश भाऊंनी सांगितलंय ना त्याचा आणि आज परत 2-2 ट्रक आपण मोटर 2-2 हायवा पोहोचवतो प्रत्येक डिव्हिजनला परत आलो. म्हणजे ते तुम्ही देणार का महापालिका? हो. ते याच्यात नाही ना? नाही हो अण्णा, याच्यात नाही ना. मग हा सांगत नाही ना, बांबरेला कोणा माहिती आहे? चर्चा नाही झाली. नाही नाही अण्णा, प्रत्येक डिव्हिजनला जवळपास 5-5, 6-6 हायवा झाले आणि आज परत ते प्रत्येक डिव्हिजनला नॅशनल हायवेकडनं 2-2 हायवा, 3-3 हायवा द्यायला सांगितले. हायवा भरून मटेरियल द्यायला सांगितलं. म्हणजे याच्या प्रभागाला 5-5 हायवा झाल्या पण आतापर्यंत. डिव्हिजनला बघ माझा प्रश्न एकदम सोपा आहे. अरे ऐक, समाविष्ट नाही ते याच्यामध्ये समाविष्ट. तू सांगितलं का समाविष्ट नाही? आता ते बोलणार पुढे बोलणार तेव्हा होईल ना. नाही नाही नाही, आता एक